बातमी आहे मुंबई गोवा महामार्गासाठी जनआक्रोश समितीने सुरू केलेल्या आमरण उपोषणाचे। स्वातंत्र्य दिनी सुरू झालेलं हे उपोषण आज तिसऱ्या दिवशी सुरूच आहे। आमदार भरत गोगावले यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या। व्हिडिओ कॉलवरून मुख्यमंत्र्यांशी बोलणं करून दिलं। मुख्यमंत्र्यांनी त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, परंतु आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। आता 19 तारखेला संध्याकाळी 4 वाजता मुंबईत संबंधित खात्यांचे मंत्री अधिकारी यांच्यासोबत बैठक वर्षा निवासस्थानी आयोजित करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। मात्र बैठकीत चर्चेअंती समाधान झालं नाही तर आंदोलन सुरू ठेवण्यात येणार असल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलं। महामार्गाचं काम अर्धवट राहिल्यानं सगळ्याच कोकणवासियांना त्रास होत असल्याची कबुली आमदार भरत गोगावले यांनी यावेळी दिली आहे। या जनआक्रोश समितीने आज हे आंदोलन उपजलेलं कालपासून उपोषणाला बसलेले आहेत, तर त्यांच्यासाठी भेट घेऊन त्यांना समजावून सांगितलं, मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉल करून दिला आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासित केलेलं आहे आणि 19 तारखेला 4 वाजता वर्षा बंगल्यावर त्यांनी आम्हाला सगळ्यांना बोलवलेलं आहे। तर त्यासाठी आम्ही जाणार आहोत। त्यामुळे 19 तारखेला आम्ही त्याचा फैसला करणार आहोत आणि ह्या मंडळींना आम्ही घेऊन जातोय तिथं। म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच अडचण आहे की जनआक्रोश समितीलाच आहे आणि आम्हाला ना अशातला भाग नाही आहे। तर माझी एवढीच विनंती आहे की हा रस्ता जो काय टाइम बॉम्ब देतात त्यामुळे तो थोडासा वाढत चाललेला आहे, तो लवकर व्हावा हीच माझी विनंती आहे। आणि परवा मुख्यमंत्री असतील, बांधकाम मंत्री असतील किंवा अनेक काही पालकमंत्री असतील, इतर काही मंत्री असतील आणि अधिकारी वर्ग यांच्याकडनं आम्ही त्या दिवशी दूध का दूध पाणी का पाणी करून देतो।